हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आत्ता ना सायंकाळच्या 5 वाजलेले आहेत आणि मी ना जॉबवरून आल्यानंतरच ना माझं सायंकाळचं रुटीन कसं असतं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे ना मी पहिल्यांदा ना मी आल्यानंतर फ्रेश होते आणि 10-15 मिनटं ना थोडंसं रिलॅक्स बसते आणि नंतरच ना हॉल आणि किचनची झाडू वगैरे मारून घेतला आणि ते बघा भांडे वगैरे मी सकाळी घासून गेले होती ना ती छान आता ना कोरडी झालेली आहे. मग आता ना ती सर्व भांडी इथे मी मांडून घेते आणि इथे ना चहा पण बनवायला घेतलेला आहे. तर इथे मी चहा बनवायला घेतलेला आहे. तर सायंकाळचं माझा इथे चहा बनवणं चालू आहे. इथे दुसऱ्या शेगडीवरती भात लावलेला आहे आणि इथे आपला शौर्य मला मदत करतोय. काय करतो शौर्य? काय नाही चहा. चहाची. अरे बापरे, शौर्यला आपल्या चहा पाहिजेला आहे पण चहा काय लवकर शिजेना बरं का. फक्त आजीसाठी आणि शौर्यसाठी मी इथे चहा बनवायला घेतलेला आहे. हे मुलं गॅसजवळ यायचं नाही माहिती आहे ना. हो. मग गरम होते, चल की मग हॉलमध्ये. शौर्य तर इथे ना आपला चहा रेडी झाला आणि छान असा ना एक 10-15 मिनटं ना बसून चहा प्यायचा म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं. आणि म्हणजे आता शौर्याने आजीला दिलं आणि मी राहिला तरच ना मी थोडासा चहा घेते. पण जास्तीचं मला अशी चहाची आवड नाही आहे. थोडंसं फ्रेश होण्यासाठी ना मला थोडा तरी चहा लागतो. तर आता ना मी इथे आजीला आणि शौर्याला चहा वगैरे दिला आणि नंतर इथे मी दूध तापवायला ठेवलेलं आहे. कारण सकाळी दूध घेतो ना ते तापवायचं तसंच राहिलं होतं. पण आता म्हणजे सकाळी कसं काही गडबड असल्यामुळे तापवायचं होतच नाही आहे. एके दिवशी मग मी सायंकाळी तापवते. तर इथे ना शौर्यला खायची होती मॅगी. तर चहा बनवला पण नकोच म्हणाला बरं का. पण खायच्या आधी चहा प्यायचं मग किंवा बिस्किट वगैरे खायच्या आधी ना मला हे पाहिजे ते पाहिजे मी हे खातो ते खातो चालू असतं. पण बनवल्यानंतर ना मुलांचं असंच असतंय की नको म्हटला. परत मला मॅगी करायला लावलेलं आहे शौर्यने इथं. तर मी इथे ना शौर्यासाठी मॅगी बनवते. तर सायंकाळचं रुटीन ना साधं असतं आणि तेच मी आज ना तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि नंतर ना मी इथे स्वयंपाक वगैरे बनवणार आहे. पण संध्याकाळी स्वयंपाक असा ना थोडासाच लागतो. तर त्यासाठी ना म्हणजे आता शौला आधी मॅगी बनवून दिली कारण थोडासा उशीर झाला स्वयंपाकाला तरी पण चालतं. तर जॉबवरून आल्यानंतर ना की आपल्याला कुठं गृहिणीला बसायला वेळ असतो. पण जॉबवरून आल्यानंतर पण आपण गृहिणी थकत नसतो ना. तर आल्यानंतर परत घरातली आपली कामं चालूच असतात. तर इथे ना शौर्यला मॅगी वगैरे दिली आणि नंतर इथे मी कणिक मळून घेते. तर पहिल्यांदा कणिक मळून घेते मग नंतर ना भाज्यांची तयारी वगैरे करायची असते. आणि किचन ओट्यावरती इकडे तिकडे पसारा पडलेला असतो ना तो मी आल्यानंतरच सर्व स्वच्छ आणि टापटीप ठेवत असते. म्हणजे किती का आपण स्वयंपाक बनवताना ना म्हणजे आपल्याला चिडचिड होते बरं का जास्त जर पसारा वगैरे पडला तर. तर थोडंसं हलकं फुलकं. तर म्हटलं आता त्याला थोडेसे पापड होते नाचणीचे तर ते बॉब्यात तळून घेऊया म्हणून इथे ना मी बॉब्या तळायला घेतलेल्या आहेत नाचणीच्या. तर खायला एकदम टेस्टी आहेत बरं का. आणि ब्राऊन कलर आहेत बरं का. हे ते बघा तुम्हाला दिसत असेल नाचणी तर ब्राऊन कलरची असणार आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता खूप छान हे ना नाचणीचे पापड आहेत. आणि काय होतं माहिती आहे का संध्याकाळचं ना हलका आणि घरचंच जेवण जेवलेलं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. पण नंतर ना स्वयंपाक वगैरे बनवल्यानंतर ना की यूट्यूबच्या आपल्या एडिटिंगला वगैरे थोडासा एक अर्धा तास तर मी देत असते. आणि नंतर ना मग आपलं जे काही राहिलेलं काम वगैरे जॉबवरचं म्हणा ते त्याला कंटिन्यू करते. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान इथे ना पापड वगैरे तळून घेतले. आणि इथे ना नाचणीचे पापड आणि आपण घरी बनवलेले तांदळाचे वगैरे रव्याचे पापड होते ते पण मी इथे ना तळून घेतलेले आहेत. तर थोडंसं जेवणामध्ये ना रात्रीच्या जेवणामध्ये थोडंसं हलकं फुलकं खायला पण छान वाटतं. आणि असं पापड भजे वगैरे असेल ना थोडंसं जेवण पण आपल्याला छान लागतंय. तर इथे मी साधी अशी ना वांग्याची भाजी बनवलेली आहे सुकी भाजी. तर रात्रीचं जेवण आपलं तरी म्हणजे जास्तीचं स्वयंपाक तरी लागतच नाही आहे.
थोडाच म्हणजे एक भाजी, एक सुकी भाजी आणि एक पातळ भाजी आणि आपल्या चपाती वगैरे. पण आता जास्त उन्हाळा असल्यामुळे ना जास्त कोणाला भूक पण नसते. एक चपाती 1.5 चपाती खाईपर्यंत ना पोट भरलेलं असतं. पण इथे बघा मी चपात्या वगैरे बनवायला घेतलेलं आहे आणि दूध पण गरम झालं आणि परत ना मला आणखीन दही वगैरे लावायचं आहे. परत मी लावते आता दही. सगळं स्वयंपाक झाल्यानंतरच लावायला घेणार आहे मी. तर रात्रीचं आमचं जेवण ना 8:30 वाजता असतं, कारण खूपच उशिरा आम्ही जेवण करत नाही बरं का. कधीतरीच पाहुणे रावळे आले ना 9:30 वाजतात, पण डेली आमचं जेवण ना 8:30 वाजताच असतं. तर इथे माझ्या चपात्या बनवून झाल्या. तर नंतर इथे ना मी आपली हिरवी मिरची भाजून घेते मी इथे तव्यामध्ये आणि नंतर ना कच्चे टमॅटो आहेत ना ते पण मी ते तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं, कारण टमॅटो आणि मिरचीची ना मला चटणी बनवायची आहे. याची खूप छान लागते बरं का ही चटणी मिरचीची. तर मिरची भाजून घेतलं आणि टोमॅटो पण भाजून घेतलेला आहे. पण खलबत्त्यामध्ये कुटलेली तर छान लागते. पण आता संध्याकाळी कसं मला सगळं एकटीलाच करावं लागतं आता आत्या गावी गेल्यामुळं ना. मग नाहीतर आत्या असलेच तर मी खलबत्त्यामध्येच कुटले असते. पण आता इथे बघा मी मीठ टाकलं चवीपुरतं, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिरची आणि टोमॅटो वगैरे भाजून घेतलं होतं ते आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला. तर तुम्ही पाहू शकता खूप छान येते ना आपली ना मिरचीची चटणी बनलेली आहे. काही भागामध्ये टोमॅटोची चटणी पण म्हणतात. तर दोन्ही मिक्स असल्यामुळे ना तरी दोन्हीचीच चटणी बनणार आहे आता. तर छान इथे चटणी वगैरे बनली आणि इथे मी किचन ओटा साफ करायला घेतलेला आहे. तर आणखीन काही जेवण झालं नाही आहे की मला ना बेसिनमध्ये भांडे वगैरे पडले ना मी जेवणाच्या आधीच मी भांडी घासून घेते, कारण जेवल्यानंतर आपल्याला एवढी कामं काही पूर्ण होणार नाहीत. तर पटकन आपल्याला की म्हणजे परत काय असतं आपले व्हिडिओचा एडिटिंग वगैरे त्याला वेळ द्यावा लागतो. म्हणून मी अगोदर काय करते, स्वयंपाक बनवल्या ना की लगेच भांडे वगैरे सर्व घासून घेते, किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि यावेळी मी थोडासा मोबाईल कमीच वापरते. फक्त एडिटिंगला एवढा मला वेळ देत असते. पण जास्तीचं इंस्टा वगैरे असे रील्स मला पाहायलाच भेटत नाहीत, कारण एडिटिंगच्या नादात ना वेळ कसा निघून जातो ना हे कळतच नाही बरं का. तर हे ना वर्किंग वुमनसाठी ना हा परफेक्ट इव्हनिंग रुटीन आहे माझा तरी. तर खूप छान. तर इथे ना मी दही लावून घेते आता. दूध तापून घेतलं होतं. थोडंसं ना हलकं कोमट असतानाच ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं विरजण टाकायचं आहे. विरजण म्हणजे आपलं दहीच. तर इथे बघा अर्धं इथे मी ना म्हणजे अर्धं तांबलं मी इथे दूध घेतलेलं आहे. ते कोमटच आहे, म्हणजे आपल्या बोटाला म्हणजे कोमट लागेल एवढं असं ते दूध गार घ्यायचं आहे, पण जास्त गरम याच्यामध्ये नाही टाकायचं दही. तर इथे बघा मी विरजण टाकलं आणि छान असं ना फिरून घेतलेलं आहे आणि सकाळ होईपर्यंत खूप छान घट्ट दही होतं बरं का. आणि आजचा माझा ना जॉबवरून आल्यानंतरचा ना इव्हनिंगचा रुटीन तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.